महाभूमी डिजिटल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण पाहतोय गेल्या 2 ते 3 दिवसांपासून किंवा त्याही अगोदर बुलढाणा जिल्ह्यात एक प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे किंवा त्या संदर्भात हालचाली सुद्धा सुरू आहेत। अमरावती विभागाच्या पुनर्रचनेत खामगाव मध्ये जे प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये मोताळा तालुक्याचा समावेश व्हावा या प्रस्तावावर ही चर्चा सगळी सुरू आहे। आणि आपण पाहतो या संदर्भात सत्ताधारी आणि विरोधक असतील त्यांनी सुद्धा आपली भूमिका मांडलेली आहे। परंतु सर्वसामान्य मोताळ्याच्या नागरिकांना या संदर्भात काय वाटतं, त्यांना अप्पर जिल्हाधिकारी खामगाव मध्ये जे होणार आहे प्रस्तावित आहे ते परवडणार आहे का, किंवा या सगळ्या विषयी त्यांची काय भूमिका असणार आहे ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। मोताळ्यातील प्रतिष्ठित नागरिक आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बोलूया। काका, सुरुवात तुमच्यापासून करूया। काय जर मोताळा तालुक्याचा समावेश अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय खामगाव येथे झाला, काय परिणाम होऊ शकतो? खामगावला आम्हाला त्रास होऊ या जागा त्रास होऊ शकते। आम्ही बाउंड्रीवरचे लोक आहे, मोताळा तालुक्याच्या इथून बुलढाणा 20 किलोमीटर आहे, तर आम्हाला हा सोयीचा आहे। बुलढाणा लांब पडते, खामगाव लांब पडते आणि कार्यालय सगळे जवळ असल्यामुळे आम्हाला येणं जाणं सोयीचं आहे। येणं जाणं सोयीचं आहे आणि सुलभता एक प्रकारे मिळू शकते प्रशासकीय कामकाजामध्ये। आणखी काही नागरिक आपल्यासोबत आहेत। सर, तुमची काय मागणी असणार आहे? कारण की इतर जी कामं आहेत आपण पाहतो की बुलढाणा जिल्हा स्तरावर होत असतात सगळी कामं, परंतु जर खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय झालं तर एक मोठी समस्या देखील निर्माण होऊ शकते। परंतु प्रशासकीय कामांशी निगडीतच हा एक प्रश्न आहे, तुमचं त्यावर काय मत? आता या ठिकाणी शेषराव भाऊ आणि इतरही जनता जी बोलते ती योग्य आहे की बाबा इथून आम्हाला दळणवळणाच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं तर भौगोलिक दृष्ट्या 20 किलोमीटर फक्त बुलढाणा पडतं आणि खामगाव हे 40 किलोमीटर पडतं। परंतु पुढच्या बाबतीत जर शासनाने काही सकारात्मक निर्णय घेऊन मोताळ्याचा विकास करावा असं जर ठरून या ठिकाणी जर मोताळा हा खामगाव शी जोडण्यात आलेला असेल तर त्या भूमिकेचे आम्ही स्वागत करू। परंतु दळणवळणाच्या दृष्टिकोनातून मी शासनाला विनंती करेल की जर तुम्हाला आम्हाला या ठिकाणी बुलढाण्यातून आमचं कार्यालय जर खामगावला हलवायचं असेल तर मोताळ्यालाच तुम्ही त्या ठिकाणी एक डेव्हलप करून एचडीओ कार्यालय किंवा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय जे त्याचे एक ब्रांच म्हणून जर या ठिकाणी ओपन केलं तर या ठिकाणी जे मोताळा तालुक्याला अटॅच झालेले जवळपास 150 खेडे आहेत, या ठिकाणी या ग्रामीण जनतेला खामगाव किंवा बुलढाणा जाण्याचाही त्रास राहणार नाही। या उलट त्यांना मोताळ्याचा सर्व सुखसुविधा मिळणार आहे। यावरही मी असं सांगतोय की आज माझा जन्म इथं झालेला आहे, माझं शिक्षण मुंबईला झालं, मी इथनं आलो तर आजही मोताळ्यात जर पाहिलं तर एकच सर्जरी आणि मॅटर्निटीचं हॉस्पिटल आहे। नळगंगा धरण असूनही आमच्याकडे MIDC नाही व त्या पाण्याचा आमच्या पूर्ण मोताळा तालुक्यातील जनतेला फायदा होत नाही। म्हणून ह्या गोष्टींचा जर शासन आम्हाला हमी देत असेल की ते उत्कृष्ट प्रकारची मोठी हॉस्पिटल होऊ शकत असेल, एचडीओ कार्यालय होऊ शकत असेल, MIDC होऊ शकत असेल आणि मोताळ्याचा जर सर्वांगीण विकास करण्याचं वचन जर आम्हाला शासन देत असेल आणि इथल्या जनतेला दुसऱ्यावर अवलंबून राहता याच ठिकाणी एचडीओ कार्यालयापासून जर सुखसुविधा मिळत असतील तर त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करू। अन्यथा आम्हाला बुलढाणा हे 20 किलोमीटरवर जवळ आहे। परंतु आता तुम्ही बोलताना मोताळ्याच्या स्वतंत्र उपविभागाची मागणी केलेली आहे, पण जर तसं झालं तर प्रशासकीय रचनेमध्ये बदल होईल, राजकीय समीकरणांमध्ये बदल होईल, ते नेमकं कसं स्पष्ट करा? नाही, आता शेवटीला परिवर्तन, जसं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की परिवर्तन ही संसार का नियम आहे आणि बदल हा आज ना उद्या होणारच आहे। आणि जर मोताळा तालुक्याला विकसित व्हायचं असेल तर त्याच्यासाठी धामणगाव बडे सारखा मोठा जो तालुका आहे हाही या ठिकाणी तालुका झाला पाहिजे। आणि मी तर म्हणतो की भविष्यात मोताळा आणि धामणगाव बडे मिळून एक नवीन मतदारसंघाची रचना या ठिकाणी झाली पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये एक आमदार म्हणा, जिल्हा परिषद सदस्य म्हणा चांगली ही या ठिकाणी नवीन नेतृत्व करण्याची संधी सुद्धा सामान्य जनतेला मिळू शकते, सामान्य वर्गातील नेतृत्वालाही मिळू शकते। नक्कीच। पण आपली मुख्य चर्चा जी सुरू होती की खामगावच्या प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाशी मोताळा जर जोडला त्याचे काय परिणाम होतील, किंवा ते होऊ नये, नाही झालं तर त्याचे सुद्धा काय परिणाम होतील, या दोन गोष्टी स्पष्ट करा। आता मोताळा तालुक्याबद्दल जर बोलायचं गेलं, मोताळा जर का समजा खामगाव उपविभागीयकडे जोडल्या गेला तर आमचं सर्वात मोठं नुकसान जे होणार आहे, नुकसान म्हटल्यापेक्षा आमचा सर्वात मोठा त्रास जो होणार आहे तो होणार आहे वाहतुकीचा, दळणवळणाचा। कारण मोताळा तालुका जर बघितला तर हा 100% जवळपास शेतीवरती अवलंबून असणारे लोक इथं राहतात, शेतकरी लोक इथं राहतात। आता कोणत्या कागदासाठी जर आम्हाला आजच्या घडीला जायचं काम पडलं तर मोताळा तहसील, तिथून जर पुढे जायचं काम पडलं तर मलकापूर एसडीओ। आता जी मागणी होत आहे ती मागणी अशी होत आहे की इथलं एसडीओ कार्यालय मलकापूरचं हलवून बुलढाणा करा, ते आम्हाला सोयीचंच राहील। कारण बुलढाणा एसडीओ पण आम्हाला सोयीचंच आहे आणि एसडीओ कार्यालय जर का बुलढाणा दिलं तर तिथं आमचे मॅक्झिमम कामं होऊन जातात। शेतकरी म्हणजे
एकदम लोअर लेवल शेतकरी लेवलवरती जर बोलायचं झालं तर मॅक्झिमम कामं असतात ते एसडीओ किंवा तहसीलदार लेवलला. त्यामुळे आम्हाला ते कुठेही मोताळा इकडे जोडलं तिकडे जोडलं याचा आम्हाला काही तसा फारसा परिणाम होणार नाही. फक्त कुठेतरी आमचा विकास थांबला नाही पाहिजे, विकास झाला पाहिजे एवढी आमची वापस अपेक्षा आहे. विकास सुरू आहे असं म्हणता येईल का? विकास थांबला नाही तुम्ही म्हणता. विकास सुरू आहे, आता तो जसा सुरू आहे ते आता सर्व जनता पाहतच आहे. नक्कीच. आणखी काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. कसं बघताय या सगळ्या घटनेकडे? ज्या काही प्रशासकीय हालचाली सुरू आहेत, सत्ताधारी विरोधक आपापली भूमिका या संदर्भात मांडतायत. मोताळ्याचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा खरं. या बुलढाणा जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता हा जो शासनाने एक नवीन विषय या ठिकाणी आणलेला आहे की आपला मोताळा तालुका हा खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय जिथे आता जे नवीन होणार आहे त्यामध्ये जोडण्याचा तो विषय सुरू आहे. आणि ही भौगोलिक परिस्थिती पाहता या तालुक्यातील लोकांना हे सोयीचं तर अजिबात ठरणार नाही. त्याच्यामुळे बुलढाणा आणि मोताळा ह्याच्यामधील अंतर 20 किलोमीटर आहे. या 20 किलोमीटर अंतर सोडून आम्हाला 50 किलोमीटरवरती जर जायचं काम पडत असेल तर हे या गोष्टीचं म्हणजे हे चुकीचा विषय होईल या ठिकाणी. ठीक आहे. बुलढाणा एक जवळीक नातं आहे भौगोलिक दृष्ट्या. मोताळ्याचं भौगोलिक दृष्ट्या बुलढाण्याशी जवळीक नाते असं सरांनी स्पष्ट केलं. आम्ही आता बुलढाणा आम्हाला जवळ आहे. आमचा मतदारसंघ बुलढाणा विधानसभेशी जोडलेला आहे आणि लोकसभेला सुद्धा आम्ही बुलढाणा लोकसभेशी जोडलेलो आहोत. हा एक राजकीय विषय सोडता सर्वसामान्य लोकांना बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय हे अत्यंत सोयीचं या ठिकाणी राहणार आहे. कारण भौगोलिक परिस्थिती या ठिकाणी अशी आहे. आणि खामगावला आता सध्या बघितलं तर खामगाव जायला आम्हाला इथून एकच गाडी आहे, म्हणजे या रोडला बस सुद्धा नाही आहे. डायरेक्ट इथून एक अकोला बस आहे, ते पण आता सुरू झालेली आहे. म्हणजे एवढा खामगावमध्ये आणि आमच्यामध्ये अंतर आहे, ते सगळ्या गोष्टी मॅच होणं आम्हाला शक्यतोवर म्हणजे सहजासहजी शक्य होणार नाही. आणि शासनाने हा निर्णय या ठिकाणी घेऊ नये ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. मोताळा हे बुलढाण्यालाच अटॅच असलं पाहिजे. एसडीओ कार्यालय तुम्ही मलकापूरचं सोडून बुलढाणा करतायत ते आमच्यासाठी स्वागतार्ह विषय आहे, कारण आमचा जास्त वापर हा बुलढाणा शहराशी आहे. आणि अशा प्रकारे सर्व तालुक्यातील सर्व पक्षीय लोक जे असतील त्यांचा या गोष्टीला या ठिकाणी विरोधच आहे. आणि भविष्यात जर एवढा सगळ्या गोष्टी एवढ्या तक्रारी आणि एवढा आमचे सर्व आक्षेप आहे याचा जर शासनाने विचार जर नाही केला तर या मोताळा तालुक्यामध्ये एक मोठ्या प्रकारचं जन आंदोलन या ठिकाणी उभा करण्याची जबाबदारी ही आमची सुद्धा राहील या ठिकाणी. आपण पाहतोय की आणखी त्यांच्याशी बोलूया. बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा जिल्हा एक सर्वाधिक तालुका असलेला एक जिल्हा आहे, त्यामध्ये मोताळा देखील आहे. आपण थोडा भविष्याचा विचार करूया. जर खामगाव हा जर लोकसभा मतदारसंघ झाला तर मोताळ्याचं राजकीय स्वतःचं अस्तित्व निर्माण होऊ शकतं का? आणि तसं जर झालं तर तुमच्या विकासाची गती देखील मोताळ्यामध्ये वाढेल. या सगळ्या चर्चा आणि ही आत्ताची चर्चा काय वाटतं त्या? मला तरी असं वाटतं की खामगाव लोकसभा मतदारसंघ झाल्यानंतर आमचा मोताळा त्यामध्ये जर समजा तिथं खामगावमध्ये गेला तर विकासाचा मला तरी असं वाटतं की पाहिजे तेवढा काही विकास होणार नाही. आणि राहिला उपविभागाचा विषय, खामगावमध्ये आमचा तालुका मोताळा तालुका हा खामगावमध्ये समाविष्ट केला तर या तालुक्याचं सध्या तरी म्हटलं तरी बऱ्यापैकी नुकसान सध्या होणार आहे. कारण दळणवळणाची साधने खामगाव जाण्यासाठी खूप कमी आहेत. खामगाव इथून मोताळ्यापासून जर लांब म्हटलं तर 50 किलोमीटर अंतरावर आहे आणि बुलढाणा म्हटलं तर 20 किलोमीटर अंतरावर आहे. या तालुका हा खामगावमध्ये समाविष्ट न करण्यासाठी आमच्या तालुक्यामधील बऱ्यापैकी ग्रामपंचायतींनी ठराव घेतलेला आहे की आमचा खामगावमध्ये समाविष्ट होऊ नये, आमचा तालुका खामगावमध्ये समाविष्ट होऊ नये यासाठी ठराव घेतलेला आहे, निवेदने दिलेली आहे. परंतु जर का तरी प्रशासनाने हा निर्णयावर प्रशासन ठाम असलं तर येणाऱ्या काळात आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावं लागेल. नुकसान होणार आहे असं दादांनी सांगितलेले, काय नुकसान होऊ शकतं? सर्वप्रथम शासनाचा हा जो निर्णय आहे बुलढाणा मधून आम्हाला वगळून खामगावमध्ये जे समाविष्ट करण्याचा भविष्यात त्यांचं प्लॅनिंग आहे याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. सामान्य नागरिक म्हणून आमचे होणारे हाल भविष्यात सरकारला दिसणार आहेत की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. कारण मी तुम्हाला आज आपण बसस्टँडमध्ये उभे आहोत, बसस्टँडमध्ये आपण जर चौकशी केली तर आपल्याला जसं दादांनी सांगितलं की एकच बस इथून उपलब्ध आहे. मला सांगा आज बुलढाण्याला जाणारा जो व्यक्ती आहे त्याचं सकाळी जायचं जर ठरलं तर तो फक्त जिल्ह्याच्या एखाद्या जिल्हाधिकारी ऑफिसला किंवा कुठल्याही त्याच्या प्रशासकीय कामासाठी जात नसतो. तो जाताना घरून कुठेतरी दवाखाना करायचा आहे, सोबत कोणत्यातरी डॉक्टरला भेटायचं आहे, त्याच्यासोबत कोणत्यातरी पेशंटची भेट घ्यायची आहे आणि त्या 40, 50, 100 रुपयामध्ये जाऊन घरी येईपर्यंतचा त्याचा प्रवास होणार आहे.
जर आम्ही खामगावला गेलो तर आमची आर्थिक स्थितीच्या हिशोबाने हिशोब केला तर इथून कन्व्हिनियंट नाहीये, प्रत्येकाकडे गाडी नाहीये. आणि 60, 70, 80 जर खामगावच्या शेवटच्या टोकापर्यंतचा विचार केला आणि इकडे आम्हाला धामणगावकडे शेवटचं जे गाव आहे त्यांचा विचार केला, हा सगळ्यात मोठा आणि म्हणजे असं निरुपयोगी हा मांडलेला प्रस्ताव सरकारचा. याच्यामुळे सरकारला या गोष्टीचं खरंच भान असायला हवं होतं की 20 किलोमीटरवरून आम्हाला 70 किलोमीटर पायपीट का करावी. आणि सामान्य नागरिकांनी खरंच याच्यासाठी काहीतरी तीव्र आंदोलन उभं केलं पाहिजे असं मला तरी वाटतं. तालुक्यातील सगळ्या लोकांना मी या माध्यमातून विनंती करतो की हाच एक आपल्याला पर्याय उपलब्ध आहे, कारण सरकारच्या या हुकुमशाहीच्या विरोधात आता आपल्याला उभं राहावं लागणार आहे हे मात्र निश्चित आहे. या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या तर एक मुद्दा आपल्या लक्षात येईल की मोताळा हा जो तालुका आहे तो बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून वगळला जाऊ नये अशी ठाम मागणी या सगळ्या मोताळ्यातल्या प्रतिष्ठित नागरिकांनी केलेली आहे. अजूनही यावर अंतिम निर्णय झालेला नाही, कारण 1 ऑगस्ट पासून आता महसूल वर्ष जे काय सुरू होईल आणि आतापर्यंत हा जो प्रस्ताव आहे त्यावर केवळ 6 हरकती आलेल्या. आता पुढे काय होईल ते निश्चित कळेलच, पण मोताळेकरांच्या या अडचणी या शासनानं समजून घेणं गरजेचं आहे, हे एवढंच यातून आपल्याला सांगावं लागेल. महाभूमी डिजिटलसाठी अभिषेक वरपे, मोताळा, बुलढाणा.